6 महिन्यापूर्वी जरांगे पाटील कोण होते कोणालाच माहित नव्हतं, सामान्यातला सामान्य व्यक्ती. पण आज शरद पवाराचा बाप झालाय अशी असणारी परिस्थिती. माझं त्यांना सल्ला आहे की त्यांनी असं म्हटलं की आम्हाला बीजेपीला धडा शिकवायचा आहे. मी त्यांना असं म्हणतोय की या बीजेपी बरोबरच हा जो निजामी मराठा आहे त्यालाही आपण धडा शिकवायचा आहे हे लक्षात घ्या. आणि म्हणून माझं जरांगे पाटील यांना असणारी विनंती आहे की फडणवीसांबरोबर बीजेपी बरोबर हिशेब करायचा असेल तर या निजामी मराठ्यांचा जोपर्यंत तुम्ही हिशेब करणार नाही तोपर्यंत गरीब मराठ्याला. जरांगे पाटील यांचं असणारं एक वक्तव्य ऐकलं, माझं त्यांना सल्ला आहे. माझा सल्ला आहे त्यांना की त्यांनी असं म्हटलं की आम्हाला बीजेपीला धडा शिकवायचा आहे. मी त्यांना असं म्हणतोय की या बीजेपी बरोबरच हा जो निजामी मराठा आहे त्यालाही आपण धडा शिकवायचा आहे हे लक्षात घ्या. कारण आजच्या गरीब मराठ्याची अवस्था ही जर कोणी केली असेल तर प्रकाश बापू शेंडगे यांनी म्हटलं की ज्याचे कारखाने सहकारी कारखाने उभे राहिले, दूध संस्था उभ्या राहिल्या, डीसीसी बँका उभ्या राहिल्या, यांनी या गरीब मराठ्याला या संस्थेमध्ये पाय ठेवू दिला नाही अशी असणारी परिस्थिती. त्या संस्थेमध्ये भागीदार सुद्धा करून घेतला नाही अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून माझं जरांगे पाटील यांना असणारी विनंती आहे, सल्ला आहे की फडणवीसांबरोबर बीजेपी बरोबर हिशेब करायचा असेल तर या निजामी मराठ्यांचा जोपर्यंत तुम्ही हिशेब करणार नाही तोपर्यंत गरीब मराठ्याला न्याय देऊ शकणार नाही हे आपण लक्षात. जे शिवाजी महाराजांनी केलं त्यांनी मावळ्यांना हाताशी धरलं, 17-18 पकड जातीच्या मावळ्यानं त्यांनी असताना हाताशी धरलं आणि 17-18 पगड जातीच्या मावळ्यानं हाताशी धरून शिवाजीने स्वतःचं असताना राज्य प्रस्थापित केलं. राज्य प्रस्थापित केलं. जरांगे पाटील, माझा आपल्याला असणारा सल्ला आहे की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हा ओबीसी सुद्धा लढायला तयार आहे, पण त्याची अट तुम्ही असणारा मान्य केली पाहिजे. त्याची अट काय आहे? त्याची अट आहे की माझं ताट माझ्याकडे राहू द्या आणि आपण वेगळं ताट करू की ज्याच्यामध्ये गरीब मराठ्याला आपण असणारा आरक्षण. इतिहासामध्ये फार जणांना संधी येत नाही, फार थोड्याच माणसाच्या वाटेला ती असणारी संधी येते. आज 6 महिन्यापूर्वी जरांगे पाटील कोण होते कोणालाच माहित नव्हतं, सामान्यातला सामान्य व्यक्ती. पण आज शरद पवाराचा बाप झालाय अशी असणारी परिस्थिती. इतिहासामध्ये नाव कोडण्याची असणारी संधी त्या ठिकाणी आली. एक नवा इतिहास घडवण्याची असणारी संधी आली. शिवाजी महाराजांनी जसं एक नवं राज्य उपस्थित केलं आणि बलाढ्य मोगलांच्या विरोधात सुद्धा ते टिकलं. याचं कारण की आलुटेदार बलुटेदार हा सैन्यामध्ये नसेल तरी तो सैन्यासारखा काम करत होता हे आपण असं लक्षात घ्या.
तो सैन्य नसेल पण सैन्यासारखा काम करत होता. लक्षात घ्या, आज या देशामधल्या नव्या व्यवस्थेचा असणारा इतिहास आरक्षणाच्या निमित्तानं लिहिण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. ती दडवू नका एवढीच माझी असताना आपल्याला सल्ला. त्याला इथल्या असणाऱ्या निजामी मराठा अण्णाराव पाटील आरक्षण रद्द करा म्हणून चळवळ सुरुवात केली. अण्णारावला आम्ही भेटलो. अण्णाराव एक मागणी काय ते म्हटले, त्याच्याशिवाय मी समझोता करू शकत नाही. ते म्हटले म्हणजे आरक्षण रद्द होणार नाही याची मला माहिती आहे, पण त्याचं आंदोलन मी उभं केलं तर माझ्याशी बोलायला तरी येतील. मी असं म्हटलं की गरीब मराठ्याला आंदोलनात आरक्षण द्या तर मला कोण कुत्रही विचारायला येणार नाही. कोण कुत्रही विचारायला येणार नाही. आणि म्हणून ते आंदोलन फसलं गेलं. त्याच्यानंतर शशिकांत पवारांनी मराठा महासंघ त्यांनी काढला. गरीब मराठ्यांचे प्रश्न त्यांनी बेटीवर राखण्याचा प्रश्न केला. तोही संपला, पचवलं. त्याच्यानंतर असणारा खेडेकरापर्यंत आपण बघितलं तर त्यालाही पचवलेलं आहे. तुम्हाला ह्या व्यवस्थेमध्ये पचवू देऊ नका एवढंच फक्त असणारा आपण पहा. आज मित्रो, ओबीसीना खऱ्या अर्थाने सत्ता हस्तगत करणं हा सगळ्यात मोठा कार्यक्रम आहे, लक्षात. आणि आज सत्ता हस्तगत करायच्या असतील तर दोन गोष्टी करणं महत्वाचं आहे. मी एक अत्यंत वात्रट प्रश्न आपल्याला विचारणार आहे. त्याचा प्रचार केला जातोय की धर्म धोक्यामध्ये आलेला आहे. आता धर्म धोक्यामध्ये कधी येतो की ज्यावेळेस आपण सोडायला तयार होतो. किती जण आपला धर्म सोडायला तयार आहेत त्यांनी हात वरती करा. लाजायचं नाही, हात वरती करा. एकच आहे की जो धर्म सोडायला तयार आहे. आता आपण सगळेजण वडिलांचा धर्म पाळणार असू आणि तो अंमल करणार असू, तो धोक्यात कसा आला मला एक सांगा. तो धोक्यात आला कसा? हे जे भारतीय जनता पक्षाचं धोंडधतूर चाललेलं आहे, भारतीय जनता पक्षाचं जे धोंडधतूर चाललेलं आहे, RSSचं असणारं जे धोंडधतूर चाललेलं आहे, ते तुम्हाला फसवण्याचं धोंडधतूर आहे, लक्षात घ्या. RSS BJPचा असणारा जो धर्म आहे तो तुमचाही धर्म आहे, आपलाही धर्म आहे. ते जर असेल तर मग ओबीसीच्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप का नाही? म्हणून मी नरसीच्या सभेमध्ये म्हटलं होतं की कुठला राजकीय पक्ष आपला ओबीसीने ठरवण्याची वेळ आलेली आहे. ओबीसीने ठरवण्याची वेळ आलेली आहे. जो राजकीय पक्ष कमीत कमी 14 ओबीसीचे लोकसभेला उमेदवार देतील तोच आपला पक्ष म्हणून आपण थांबायचा. कारण का ओबीसीचं आरक्षण वाचवायचं असेल तर हा खासदार आणि आमदारच वाचू शकतो, हे लक्षात घ्या. आपण रस्त्यावरनं फक्त वातावरण तयार करू शकतो.
रस्त्यावर आपण वातावरण करू शकतो. उद्याचा असणारा मराठा समाजाचं वेगळं ताट आपल्याला करायचं असेल तरीही आपल्याला सत्तेमध्ये बसलं पाहिजे हे लक्षात घ्या. का सत्तेमध्ये बसून आपण हे वेगळं ताट त्या ठिकाणी करू शकतो. कुणाची मानसिकता आहे सत्तेमध्ये बसण्याची, त्यांनी हात वरती करा. त्याच्यामुळे उद्या भारतीय जनता पक्षाचा प्रचार, आम्ही राम मंदिर बांधलं ते उद्घाटन केलं त्याच्याबद्दल हरकत नाही, पण त्या शंकराचार्याला का डावललं एवढं सांगा ना. तुम्ही धार्मिक आहात असं म्हणता ना, मग शंकराचार्याचा सल्ला का मानला नाही? शंकराचार्यांनी असं म्हटलं का की आम्ही उद्घाटन करत नाही? ते तर म्हटलं आम्ही आनंदाने उद्घाटन करतो. पण त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सारा विनंती केली की हा महिना मध्ये शुभ दिवस नाही आहे, त्याच्यामुळे पुढच्या महिन्यामध्ये आपण. पण हे नरेंद्र मोदी आम्ही तारीख काढलेली आहे त्याच दिवशी करणार. तेव्हा त्या शंकराचार्यांनी म्हटलं की आमचा नाईलाज आहे, एक शुभ दिवस नसल्यामुळे आम्ही काही येणार नाही, हजर राहणार नाही. आणि ते हजर राहिलं नाही. उद्याच्या सत्तेमध्ये आपल्याला बसायचं असेल तर मी जसं म्हणाल की माझी मानसिकता पाहिजे की मी बसणार, माझी मानसिकता पाहिजे की मी आरक्षण वाद्यालाच मतदान देणार, दुसरं कुणाला देणार नाही. आहे का तुमची मानसिकता?